रात्रीचा वेळ आहे आणि 8 नंतर आम्ही हा तिसरा साप पकडतो आहे. माझ्या स्वतःच्या गावात आहे, गावंदरीचा भाग म्हणतो. माझे मित्र आहेत लक्ष्मण, त्यांना हा साप दिसला आणि त्याने मी येईपर्यंत त्याची योजना अशी करून ठेवली की तो कुठं जाऊ नये यासाठी. कारण मी फोन केले तेव्हा उद्यमामध्ये होतो मित्रांनो. आणि असं जर ठिकाण असेल, आपण मॅट वगैरे हलू शकता, पण वीट असेल काय असेल अडथळ असेल तिथं साप थांबू शकतात. आणि त्यांनी ओळखला पण बरोबर लक्षात घ्या. आणि मला तर लहान वाटला होता, पण भला मोठा हा मन्यार साप आहे. आणि गवताळ भागात अगदी मी गावंदर जे म्हणतोय, ग्रामीण भागात हा परिसर जो असतोय अशा ठिकाणी भरपूर साप असतात. लक्षात या पोलादी निळसर म्हटला जातोय, त्याची तुम्हाला कल्पना येईल. ही जी निळी जी डिझाईन आहे त्याच्याबरोबर तो पोलादी निळसर असं का म्हटलं जातं याला, आणि किती सुंदर पण असतो. मी जसं जवळ कॅमेरा आणण्याचा प्रयत्न करतोय तेव्हा त्वचा त्याची कशा प्रकारे चकाकते हे पण बघू शकता. आणि फार मोठा हा बरोबर मन्यार जातीचा साप आहे. आणि माझे मित्र असल्यामुळे त्यांनी बरोबर ह्याला ओळखले पण. लक्षात घ्या, आपल्याला आश्चर्य वाटेल, 1 तासभरात आम्ही भारतातले 3ही साप पकडले. लक्षात घ्या, एक नाग आता घोरच पकडला आणि तासभरात हा मी मन्यार पण पकडतोय. हा देशातला सर्वात विषारी साप म्हटला जातोय. तुम्ही बघू शकता सापाचं वेगळे पण आपण व्हिडिओ पाहिल्यानंतरच कळते. लक्षात घ्या, आणि मन्यार हा देशातला सर्वात विषारी साप आहे. नागापेक्षा तो 4 पटीने विषारी असतो, पण जितका विषारी तेवढा तो शांत पण असतोय. त्यामुळे लोक याला कदाचित घाबरत नाहीत, लोकांना ह्याच्याबद्दल माहिती नाही आहे. आणि ह्याच्यावरती अमरीश पुरीने चित्रपट पण तयार केला नाही, आणि त्यामुळे लोकांना ह्याच्याबद्दल जास्त माहिती नाही. लक्षात घ्या, आणि आपण काळजी तर घ्यायला पाहिजेतच, पण आपल्या परिसरात कशाप्रकारे साप असू शकतात, आपण काळजी किती घेणं गरजेचं आहे हा पण विषय महत्त्वाचा आहे. आम्ही साप पकडण्याची ही पद्धत बघून आपण जाऊन साप पकडावा असं बिलकुल नाही आहे. त्याच्या स्वभावावरती सगळं हे अवलंबून असं लक्षात घ्या. आणि तुम्हाला कल्पना असेल तर एवढा फार मोठा हा मन्यार जातीचा, साधारण 6 वर्ष वयाचा हा मन्यार असायला हरकत नाही आहे. लक्षात घ्या, काळा कूट असताना ह्याच्यावरती आडवे पट्टे असतात. हा फक्त सापालाच खातोय आणि रात्री फिरतो. लक्षात घ्या, आणि मध्यरात्रीवर दिसण्याची शक्यता असते. अंथरुणात घुसून चावण्याच्या या सापांना ज्या शक्यता असतात, आपण काळजी घेणं किती गरजेचं आहे. विशेषतः गावकरी आणि गवताळ भागात, म्हणजे भात शेतीजवळ घरं असताना तेव्हा ह्या काळजी घेणं जास्त गरजेचं असतं. लक्षात घ्या, मन्यार कॉमन प्लेट स्नेक म्हटलं जातं ह्याला.